मागच्या काही दिवसात गुंडांचे राजकीय नेत्यांबरोबर फोटो व्हायरल झाल्यानंतर पुणे शहर चर्चेत आलंय. कारण वेगवेगळ्या नेत्यांसोबत दिसलेले हे गुंड पुणे जिल्ह्यातले आहेत. या सर्व गुंडांवर पुण्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सत्तेतील राजकीय नेत्यांबरोबर या गुंडांचे फोटो येत असल्यानं विरोधकांकडनं या गोष्टीचा जोरदार समाचार घेतला जातोय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अनेकदा कोंडी होतानाही दिसते. अशातच पुणे शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुंडांवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी सलग 2 दिवस पुणे शहरातल्या कुख्यात गुंडांची परेडच घेतली. यामध्ये आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी गुन्हेगारांना केल्या आणि परेड झाल्यानंतर अवघ्या काही तासातच यातील काही गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरनं काही रील्स टाकायलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिलेला आदेश या गुंडांनी चक्क धुडकावून लावला अशी चर्चा एकीकडे रंगते. पुणे शहरातील नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सराईत गुन्हेगारांना बोलवलं होतं आणि तिथे त्यांची हजेरीही घेण्यात आली होती. या पुढील काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल असं कोणतंही वर्तन त्यांच्याकडनं होणार नाही अशी हमीच या गुन्हेगारांकडनं घेण्यात आली आणि कुठलंही चुकीचं वर्तन खपवूनही घेतलं जाणार नाही असा सज्जड दमच पोलिसांनी भरला होता. शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्करांची पोलिसांनी परेड काढली. मात्र तरी देखील पोलिसांच्या या सूचनांना गुंडांनी फारसं गांभीर्यानं घेतलं नसल्याचं समोर आलंय. यातील काही कुख्यात गुंडांचे रील्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रील्स अपलोड करण्यात आलेत. आता हे रील्स स्वतः निलेश घायवळने अपलोड केले की इतर कोणी अपलोड केले आहे याचा पोलीस शोध घेतीलच. कारण निलेश घायवळ याचे सोशल मीडियावर अनेक अकाउंट आहेत. काही त्याच्या समर्थकांनी तयार केलेले अकाउंट आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या अकाउंटवर सध्याच्या घडीला अनेक रील्स अपलोड केले गेल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस पवार सरकारमधील नेत्यांबरोबर गुंडांचे फोटो व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह स्वतः अजित पवार यांचा सुद्धा एका गुंडाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या सर्व कारणांमुळे ही नेते मंडळी काही अंशी बॅकफूटवर गेल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावलं उचलली आहे. मंगळवारी शहरातील सर्व कुख्यात गुंड आणि टोळी प्रमुखांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. त्यामध्ये गुंड निलेश घायवळ याच्याही गँगमधील गुन्हेगारांचा समावेश होता. पुन्हा असे फोटो व्हायरल करायचे नाही, रेकॉर्ड करायचे नाही असा दम पोलिसांनी भरला होता. सोशल मीडिया अकाउंटची माहिती पोलिसांना कळवायची, फेक अकाउंट कोणी तयार केलं असेल तर त्याचीही माहिती पोलिसांना कळवायची असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरी देखील पोलिसांनी दम दिल्याच्या काही तासातच पुन्हा एकदा गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवणारे रील्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.